खासदार संजय राऊत सहपरिवार श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक। शिर्डी प्रतिनिधी। राज्यसभा खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी सहपरिवार शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। साईबाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होत त्यांनी देश, राज्य आणि जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली। शिर्डीत आगमनानंतर खासदार राऊत यांनी समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध धार्मिक स्थळांनाही भेट दिली। त्यांच्या भेटी दरम्यान भाविकांनी त्यांचे स्वागत करत संवाद साधला। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी संजय राऊत यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी संस्थानाचे जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते। साई नगरीत देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरही साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात। खासदार संजय राऊत यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाईन, शिर्डी। आज खूप महिन्यांनी शिर्डीत येण्याचा योग आला आणि अर्थात श्री साईबाबांच्या मंदिरात आलो, सहकुटुंब आलो, मित्र परिवारासह आलो। या भूतलावर, पृथ्वीवर फार कमी जागा अशा आहेत की जिथे गेल्यावर मनातला राग, लोभ, मत्सर, द्वेष नष्ट होतो आणि मनाला एक प्रकारची शांतता आणि समाधान लागतं। त्यातली ही एक जागा म्हणजे साईबाबांचं समाधीस्थळ, साईबाबांचं मंदिर। आणि जेव्हा जेव्हा मी आलो त्या प्रत्येक वेळेला इथे काही ना काहीतरी नव्यानं सुधारणा झालेल्या दिसतात। आज सुद्धा मी पाहिलं की काही नवीन कामं झाली आहेत, नवीन कामं होत आहेत आणि कमालीची स्वच्छता, टापटीप, शिस्त, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही। म्हणजे जिथे खरोखर मंदिरात आल्याचं जे काय एक सुख मिळतं ते इथे मला मिळालं। मला सांगायला हरकत नाही, मी फार कमी वेळा मंदिरात जातो, पण जिथे जातो त्यातलं सर्वोच्च जे स्थान आहे ते साईबाबांचं मंदिर आहे। इथे आल्यावरती पुन्हा एकदा यावं असं वाटतं। ही जी ओढ आहे पुन्हा येण्याची, हीच या मंदिराची आणि साईबाबांची शक्ती आहे असं मी मानतो। मी माझ्या इकडल्या सर्व सेवेकरांना, त्यांना मी अधिकारी म्हणणार नाही, ते सेवेकरी आहेत, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि हे कार्य जे आहे साईबाबांचं ते फक्त धार्मिक नाही, आध्यात्मिक नाही, तर ते सामाजिक कार्य आहे। ते कार्य आपण असंच पुढे न्या, या शुभेच्छा।